श्री स्वामी समर्थ. रामू गावात खूप प्रसिद्ध होता. दारू पिऊन गल्लीभर शिवा द्यायचा, आईला मारायचा. शेजारी सुद्धा म्हणायचे ह्याचं काही खरं नाही, याचा अंत जवळ आलाय. आईचं मात्र एकच वाक्य असायचं, स्वामी समर्थ आहेत ना, तेच माझ्या लेकराला वाचवतील. एक दिवस रामूने आईच्या हातातला प्रसाद फेकून दिला. म्हणाला, तुझा स्वामी काही कामाचा नाही, मला नाही सुधरू शकत. त्या रात्री आई एकटीच रडत बसली होती. हात जोडून बोलली, स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा, नाहीतर माझं मायेचं लेकरं गमावेन मी. दुसऱ्या दिवशी रामूने स्वप्नात एक तेजस्वी मूर्ती पाहिली. त्याच्या डोळ्यात करुणा होती, पण कटाक्ष कठोर. आवाज आला, आईच्या अश्रूंचं ओझं फार वाढलं आहे, तुझा हिशोब आता जवळ आलाय. आता घामाघूम होऊन रामू उठला. पहाटेच उठून त्याने आईसमोर येऊन पाया पडला. आई, मी तुझं ऐकलं नाही, पण त्या रात्रीचं स्वप्न मी बदलणार आहे. त्या दिवसापासून रामूने दारू सोडली. देवळात जाऊन रोज स्वामींच्या पायापाशी बसू लागला. गावातले लोक चकित झाले. शेवटी आई म्हणाली, स्वामींचा चमत्कार फक्त मंदिरात नसतो, तर तो आईच्या अश्रूमधूनही घडतो. मित्रांनो, असा काहीसा अनुभव तुम्हाला आला असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू. श्री स्वामी समर्थ.